Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn first lesson gravitation. ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, म्हणजे प्लॅनेटचं स्वतःचं एक फोर्स असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. प्लॅनेट दुसऱ्या कुठल्याही वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतं किंबहुना दोन वर्ल्डमधल्या ज्या दोन वस्तू आहेत ह्या दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात आणि त्यांच्यातला जो फोर्स असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. तर हे जे काही ग्रॅव्हिटेशन आहे ह्या संबंधात आज आपण या लेसनचा अभ्यास करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स. म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो, हा युनिव्हर्सल फोर्स असतो, म्हणजे वैश्विक फोर्स, वैश्विक बल. म्हणजे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा संपूर्ण विश्वामध्ये हा फोर्स हे बल असतं आणि ते कुठे ॲक्ट होत असतं. अँड इट ॲक्ट नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. म्हणजे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा युनिव्हर्समध्ये कुठेही कोणत्याही दोन वस्तूंमध्ये ॲक्ट होत असतो. केवळ पृथ्वीवरच्याच दोन वस्तूंमध्ये हा ॲक्ट होत नाही, तर युनिव्हर्समध्ये असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये हा फोर्स ॲक्ट होत असतो. आणि म्हणूनच आपली जी सोलर सिस्टीम आहे या सोलर सिस्टीममध्ये सूर्य आहे, सन, त्याच्याभोवती एक एक प्लॅनेट फिरत आहेत. प्रत्येकजण आपल्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे आणि कोणीही आपली ऑर्बिट सोडून दुसऱ्याच्या ऑर्बिटमध्ये जात नाही किंवा वर्षोनुवर्ष अब्जावधी वर्ष झाले किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत ही सोलर सिस्टीम अतिशय शिस्तबद्ध रीतीने काय करते आहेत, सोलर सिस्टीममधला प्रत्येक प्लॅनेट हा काय करतो आहे, फिरतो आहे. याचं एकच कारण आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्रत्येक दोन वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे ह्या वस्तू बरोबर आपल्या ऑर्बिटमध्येच काय करत असतात, फिरत असतात. द फिनॉमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ही ग्रॅव्हिटेशन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आयझॅक न्यूटननी शोधून काढलेली आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन या सायंटिस्टने लावलेला आहे. आता आयझॅक न्यूटनची अगदी एक सफरचंद खालीच का पडतं झाडावरून ही गोष्ट किंवा ही घटना तुम्हाला माहितीच असेल की आयझॅक न्यूटनला प्रश्न पडला की सफरचंद झाडावरनं नेमकं खालीच का पडलं, ते वर का नाही गेलं, तिरकं का नाही गेलं, ते सरळ गतीतच का गेलं. तर त्याचं नेमकं कारण काय आहे. व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. म्हणजे ॲपलच नाही तर कोणतीही वस्तू, एनी ऑब्जेक्ट जर आपण हातातून सोडला किंवा तो निसटला तर ती वस्तू जी आहे ती वस्तू काय होते, खाली येऊन पडते आणि ती पण स्ट्रेट बरोबर व्हर्टिकली डाऊनवर्ड स्ट्रेट पडते. तर त्याचं कारण काय आहे, तर त्याचं रिझन आहे द अर्थ अट्रॅक्ट्स द ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ बाय अट्रॅक्टिव्ह फोर्स. अर्थ काय करते, पृथ्वी काय करते, त्या सफरचंदाला किंवा त्या वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्टिव्ह फोर्सने अट्रॅक्ट करून घेते. म्हणजे पृथ्वीचं जे स्वतःचं आकर्षण बल आहे त्या आकर्षण बलामुळे ती वस्तू पृथ्वीकडे अट्रॅक्ट होते. अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे पृथ्वीचा हा पृथ्वीच्या सेंटरकडे असतो. म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडे हा अट्रॅक्टिव्ह फोर्स जात असतो आणि म्हणून द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज व्हर्टिकली डायरेक्शन. आणि त्या ॲपलचं, झाडावरून पडलेल्या ॲपलचं किंवा ॲपलच्या व्यतिरिक्त आणखीन कोणती वस्तू असेल तर त्या वस्तूचं पृथ्वीकडे येण्याचं जे डायरेक्शन असणार आहे ते पृथ्वीच्या सेंटरकडे असणार आहे. पृथ्वीचा सेंटर जो आहे तिकडे ही वस्तू जाणार आहे. ॲज द ॲपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि पृथ्वीचा सेंटर जो आहे तो सेंटरला असल्यामुळे तो बरोबर व्हर्टिकल डाऊनवर्ड असा आहे. आणि म्हणून ॲपल किंवा ॲपलच्या व्यतिरिक्त कुठलीही वस्तू जर पडली तर ती पृथ्वीच्या सेंटरकडे जाते आणि पृथ्वीच्या सेंटरकडे म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड क्षितिज लंब दिशेने ती खाली जाते. तर याचं रिझन आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द अर्थ. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो ॲक्ट ऑन द मून अँड इट ॲक्ट ऑन इव्हन अदर प्लॅनेट अँड द सन. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे आणि युनिव्हर्समधल्या कुठल्याही दोन वस्तूंमध्ये हा फोर्स असतो.
तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो चंद्रावर देखील ऍक्ट होतो आणि त्याचप्रमाणे इतर जे प्लॅनेट आहेत युनिव्हर्समध्ये त्या सगळ्या प्लॅनेटमध्ये आणि सूर्यावर सुद्धा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा चंद्र, सूर्य, इतर सगळे ग्रह एवढंच नाही तर आपल्या सोलर सिस्टीमप्रमाणे युनिव्हर्समध्ये आणखीन अनेक सोलर सिस्टीम्स आहेत, त्यामध्ये देखील प्रत्येकाचा आपापला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आता आपण बघणार आहोत की फोर्स आणि मोशन म्हणजे फोर्समुळे जी गती प्राप्त होते वस्तूंना त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं, फोर्समुळे कोणत्या प्रकारची गती प्राप्त होते, कोणत्या फोर्समुळे कोणत्या प्रकारची गती प्राप्त होते हे आपण बघणार आहोत. तर स्पेशली आपण बघणार आहोत सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एखादी वस्तू सर्क्युलर फिरत असेल, वर्तुळाकार गतीने फिरत असेल तर तिच्यावरती कोणता फोर्स असतो आणि तो फोर्स त्या वस्तूला वर्तुळाकार कसा फिरवतो. तर सर्क्युलर मोशन असते, जी वस्तू सर्क्युलर मोशनमध्ये असते तिच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो. सेंट्रिपिटल हा एक फोर्स आहे, तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या वस्तूंवरती ऍक्ट होत असतो. तर आता आपण बघूया व्हॉट इज द सर्क्युलर मोशन अँड द सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, a force act on any object moving along a circle and it is directed toward the center of the circle. This is called a centripetal force. म्हणजे असा फोर्स की जो ऑब्जेक्टवरती असा फोर्स की जो सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टवरती असतो. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. सर्कलवरती फिरणाऱ्या, सर्कलमध्ये फिरणाऱ्या, एक्झाम्पल बघा. आता समजा ही वस्तू आहे आणि ही वस्तू सर्क्युलर फिरते, अशी सर्क्युलर, ती बरोबर ही वस्तू अशी सर्क्युलर फिरते आहे, अशी सर्क्युलर फिरते आणि तिची जी डायरेक्शन आहे ती अशी सर्क्युलर आहे. आणि मग ह्या वस्तूवरती, सर्क्युलर फिरणाऱ्या वस्तूवरती जो फोर्स ऍक्ट होत असतो अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. आणि हा फोर्स हे जे सर्कल आहे या सर्कलच्या सेंटरकडे असतो. म्हणजे ही वस्तू ह्या वस्तूवरचा जो फोर्स आहे हा सेंटरकडे असतो आणि अशा फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट along a circle, moving along a circle and it is directed toward the center. आणि त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे तो फोर्स ओढत असतो, त्या फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. तर असं कोणती उदाहरणं तुमच्याकडे आहेत, तुम्हाला माहिती आहेत, तर अशी अनेक उदाहरणं आहेत आणि त्यांच्यावरती ती वस्तू सेंट्रिपिटल फोर्सनी सर्क्युलर फिरत असते, मूव्ह होत असते. तर अतिशय तुम्ही अगदी लहानपणी खेळलेलं एक उदाहरण आहे, अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल बघा. तुम्ही लहानपणी एका दोऱ्याला एक दगड बांधून गोल 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 फिरवला असेल. नक्कीच तुम्ही हा खेळ खेळलेला असणार आहे. जेव्हा आपण एखाद्या दोऱ्याला दगड बांधतो किंवा कुठली तरी एखादी वस्तू बांधतो आणि आपण त्या वस्तूला अशी गोल 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 फिरवतो, किंवा शेतामध्ये शेतकरी पक्ष्यांना उडवण्यासाठी जी गोफण फिरवत असतात त्यामध्ये ती जी वस्तू असते, तो जो दगड असतो, तो दगड वर्तुळाकार फिरत असतो आणि तो वर्तुळाकार फिरत असताना आपला जो हात असतो, आपल्या हाताकडे त्या वस्तूचा काय असतो, फोर्स असतो. म्हणजे आपण आपल्या हाताने धरून ठेवलेला आहे तो दगड आणि म्हणून त्या दगडावरती जो फोर्स आहे तो कोणत्या दिशेने असतो, तो आपल्या हाताच्या दिशेने. आणि आपला हात कुठे असतो, तर त्या सर्कलच्या सेंटरला असतो आणि म्हणून त्या दगडावरती असलेला जो फोर्स आहे तो फोर्स कुठल्या डायरेक्शनला असतो, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलच्या सेंटरला तो दगड काय होत असतो, त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होत असतो. तर हे एक एक्झाम्पल आहे की आपण ते एक्झाम्पल बघूया. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग हा सेंट्रिपिटलचा काय आहे, अर्थ होतो. सेंट्रिपिटलचा अर्थ होतो सेंटर सिकिंग. The object tries to go towards the center of the circle because of this force. ती जी वस्तू आहे ती वस्तू काय होत असते,
टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरला जाण्याचा प्रयत्न करत असते बिकॉज ऑफ दिस फोर्स, कारण की इकडे फोर्स असतो. हा जो फोर्स आहे हा कुठला फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स. उदाहरण बघा, आत्ता सांगितल्याप्रमाणे टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ स्ट्रिंग, एका दोऱ्याच्या एका टोकाला एक दगड बांधा. टेक द अदर एंड इन युअर हँड, दुसरं टोक आपल्या हातामध्ये घ्या. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्ह अलॉंग अ सर्कल, आणि अशा पद्धतीने तो स्टोन फिरवा की तो सर्कलमध्ये वर्तुळाकार फिरायला लागेल. We applying a centripetal force towards stone, the force stop acting if we release the string. आपण त्या दगडावरती काय करतो आहोत, तो फिरवत असताना त्याच्यावरती आपण सेंट्रिपिटल फोर्स काय करत असतो, ऍक्ट करत असतो टुवर्ड द स्टोन. आपण त्या स्टोनवरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करत असतो. इफ वी रिलीज द स्ट्रिंग अँड द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टँजंट टू द सर्कल. जर समजा आपण दगड गोल गोल फिरवत असताना आपण अचानक जर आपण ती दोरी रिलीज केली म्हणजे सोडली, तर तो दगड खाली पडतो का, तर नाही. तर तो कुठल्या दिशेने पडतो, तर द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टँजंट टू द सर्कल. म्हणजे जर समजा आपण तो दगड सोडला, समजा आपण इथे हा दगड फिरत असताना आपण जर इथे सोडून दिला, तर हा दगड काय करतो, ह्या सर्कलचा जो टँजंट आहे, म्हणजे आपण या सर्कलचा समजा टँजंट काढलं, तर हा या दिशेने फिरतोय. मग सर्कलचा हा दगड इकडे न जाता किंवा खाली लगेच नाही पडत, तर तो काय होतो, या टँजंटच्या दिशेने पुढे जातो आणि मग नंतर खाली पडतो. म्हणजे जर आपण रिलीज केली ती दोरी, तर which is tangent to the circle at the position of stone when the string is released. जर आपण ती रिलीज केली. द मून टू गो अराउंड द अर्थ. दुसरं उदाहरण बघा, की चंद्र जो आहे, समजा हा प्लॅनेट आहे किंवा मून आहे, जे काही असेल, तर जेव्हा हा प्लॅनेट सूर्याच्या भोवती, आता हे सनचं उदाहरण घेतलंय, पण आपला मून जर असेल तर इथे अर्थ असेल आणि इथे मून असेल. द मून टू गो अराउंड द अर्थ. मून काय होतो, अर्थच्या भोवती फिरायला लागतो. देर इज अ सेंट्रिपिटल फोर्स विच इज एक्सर्टेड ऑन द मून बाय द अर्थ. सेम जेव्हा चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत असतो, समजा हा चंद्र आहे आणि ही पृथ्वी आहे, तर पृथ्वीच्या भोवती हा फिरत असतो, तेव्हा पृथ्वी काय करते, त्या चंद्राला अट्रॅक्ट करून घेत असते. जसं सूर्याच्या भोवती प्लॅनेट फिरतायत, तर सूर्य काय करतो, त्या प्लॅनेटला स्वतःच्या भोवती अट्रॅक्ट करत असतो आणि त्याच्यावरती तो प्लॅनेट वर्तुळाकार फिरत असल्यामुळे त्या प्लॅनेटवरती या सूर्याचा काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो. त्याचप्रमाणे चंद्रावरती कुणाचा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय, तर पृथ्वीचा, कारण पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय. हे तिसरं उदाहरण, सन अट्रॅक्ट द प्लॅनेट. दुसरं उदाहरण, मून अट्रॅक्ट द अर्थ. ह्या पद्धतीने आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय बघितला. सेंट्रिपिटल फोर्सचे 3 एक्झाम्पल आपण बघितले, सन आणि प्लॅनेटचं, मून आणि अर्थचं, आणि स्टोन आणि स्ट्रिंगचं. हे आपण 3 एक्झाम्पल बघितले. तर तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स, उदाहरणं तुम्ही नीट करून ठेवा. हा IMP क्वेश्चन आहे, परीक्षेला येणारा प्रश्न आहे. IMP, व्हॉट इज द सेंट्रिपिटल फोर्स अँड गिव्ह एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न काय करता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये कुठलाही समजा तुम्हाला छोटा प्रश्न विचारला तर तोही तुम्हाला लिहिता आला पाहिजे, कारण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन आणि एक्झाम्पल नीट जर तुम्ही केले तर तुम्हाला येईल. स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, तुम्हाला आवडलं का? जर आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.